Chala, very good morning to you everyone. So today we will be just heading towards the second last chapter of Mathematics 2. बरोबर? चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. 11th मध्ये 10th मध्ये आपण ऑलरेडी प्रोबॅबिलिटी काय हे बेसिक आयडिया आपण पाहिलेली आहे, पण आता थोडंसं डिटेल मध्ये याला लर्न करायचं आहे. या चॅप्टरचं वेटेज जर बघितलं आपण बोर्ड मध्ये, तर बोर्ड्स मध्ये जवळपास 5 मार्क्सचं वेटेज आहे विथ ऑप्शन. किती मार्क्सचं? 5 मार्क्स. जर आपण एमएससी सीईटी बद्दल बोललं, करेक्ट, एमएससी सीईटी मध्ये आपल्याला एक क्वेश्चन या पर्टिक्युलर टॉपिक वरती येऊ शकतो, म्हणजे 2 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. आणि जर आपण जेई बद्दल बोललं तर जेई मध्ये 4 मार्क्सचे 2 क्वेश्चन, बरोबर, म्हणजे 8 मार्क्सचे क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन असेल तो 11th स्टँडर्ड मधून येईल, एक क्वेश्चन येतो आपल्या 12th स्टँडर्ड मधून, बरोबर. 11th स्टँडर्ड मधल्या क्वेश्चनची काही काळजी करायची गरज नाहीये, 12th मध्ये फोकस करा, ऑटोमॅटिकली तो पण क्वेश्चन येऊन जातो, राईट. तर हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय आहे हे समजून घेऊया. पण त्याच्या आधी प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आपण ते पाहूया. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याकडे एक बास्केट आहे आणि या बास्केटमध्ये आपल्याकडे 4 वेगवेगळ्या टाईपचे कलर्सचे बॉल्स आहेत, राईट. समजा एक ब्लॅक कलर आहे, एक रेड कलर आहे, एक येलो कलर आहे आणि एक समजा ग्रीन कलर, बरोबर. तर आपल्याकडे टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहे? किती बॉल्स आहेत आपल्याकडे? 4. सो आपण काय म्हणू शकतो? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे टोटल नंबर जो आपल्याकडे त्या बास्केटमध्ये आहे त्याला म्हणायचं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. तर आपल्याकडे किती बॉल्स आहेत? असे 4 बॉल्स आहेत, राईट. तर आपल्याला आपण काय केलं, याच्यावरती समजा एक कव्हर लावून ठेवलेला आहे, राईट. आता काय करायचं, आपल्याला जस्ट कव्हर ओपन करायचं आणि विदाउट सीइंग दोज बॉल्स आपल्याला कुठलाही एक रँडम बॉल उचलायचा, राईट. तर क्वेश्चन असा विचारतील की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग, बरोबर, अ रेड बॉल, बरोबर. म्हणजे काय, आपल्याकडे कुठले कुठले ब्लॅक आहे, रेड आहे, येलो आहे, ग्रीन आहे, राईट. त्यांनी काय सांगितले, फक्त तुम्ही कव्हर उचला आणि एक बॉल काढा, पण तो बॉल रेडच आला पाहिजे, बरोबर. तर त्यांनी सांगितले कॅल्क्युलेट द प्रोबॅबिलिटी ऑफ नंबर ऑफ रेड बॉल्स. आता रेड बॉल किती आहे माझ्याकडे? या सगळ्यांपैकी 4 मधून एकच रेड बॉल आहे ना. मग आपल्याकडे टोटल नंबर ऑफ बॉल्स आहेत 4. आपल्याकडे त्यातला रेड बॉल जो आहे 1. Therefore, probability of getting red ball is always what? Number of red ball upon total number of balls. म्हणजे काय, रेड बॉल किती आपल्याकडे 1 आणि इथे टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहेत? 4. म्हणजे आपल्याला रेड बॉल मिळायची प्रोबॅबिलिटी किती झाली आहे? ती प्रोबॅबिलिटी झाली 1/4. लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगितलं होतं, म्हणजे याच्या आधी पण सांगितलं मी, प्रोबॅबिलिटीची जी काही व्हॅल्यू असते ती नेहमी 0 आणि 1 या रेंजमध्ये लाय करत असते. जर मी तुम्हाला म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ग्रीन बॉल, ती पण किती असती? 1/4 आली असती. 1/4 म्हणजे जर याला सिम्प्लिफाय केलं हे किती येते? 0.25 येते ना, बरोबर का नाही. म्हणजे या केसमध्ये आपली जी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे ती 0 पासून 1 मध्येच का लाय करते चेक करा. समजा मी म्हटलं तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ब्राऊन बॉल, इथे आपल्याकडे ब्लॅक बॉल आहे, रेड आहे, येलो आहे, ग्रीन आहे. मी विचारलं बाबा ब्राऊन बॉल काढायची प्रोबॅबिलिटी काय, तर ब्राऊन बॉलच नाही तर निघेल कसा? येस ऑर नो. मग त्या केसमध्ये माझा n ऑफ a किती येईल? 0 येईल. सो 0/4 म्हणजे माझा आन्सर किती येणार आहे? 0 येणार. मी काय म्हटलं, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑल द बॉल्स, बरोबर. म्हणजे त्या केसमध्ये काय, मी 4 बॉल बाहेर काढले, म्हणजे इथे किती आलं? 4/4. म्हणजे आपली प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती आली? 1. म्हणजे जी आपली प्रोबॅबिलिटी असते ती प्रोबॅबिलिटी नेहमी 0 आणि 1च्या रेंजमध्ये लाय करत असते. 1च्या पुढे प्रोबॅबिलिटी गेली याचा अर्थ आपण काहीतरी चूक केली. याचा अजून एक एक्झाम्पल मी घेऊ इच्छितो. मला सांगा, मॅथ्सचा पेपर किती मार्क्स आहे आपला? 100 मार्क्सचा मॅथ्सचा पेपर आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, हे दिस इज n ऑफ s, बरोबर. टोटल नंबर ऑफ मार्क्स किती आपले? 100. या 100 पैकी इट इज पॉसिबल की मला एकही क्वेश्चन नाही सुटला, बरोबर. म्हणजे मला किती मार्क्स मिळाले? 0 मार्क्स मिळाले, बरोबर का नाही. येस ऑर नो. असं पण होऊ शकतं की समजा 100 मार्क्सचा पेपर आहे आणि मला 100 पैकी 100 मिळाले, म्हणजे या केसमध्ये माझी जी व्हॅल्यू आली, हायएस्ट व्हॅल्यू, ती किती आली? 1 आली. म्हणजे जी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे ही पण प्रोबॅबिलिटीच झाली ना. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 100 मार्क्स, सो 100 पैकी 100 पॉसिबल आहे, तर ती प्रोबॅबिलिटी किती होणार माझी? 1. या केसमध्ये प्रोबॅबिलिटी किती झाली? 0. म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर मोठा पाहिजे आणि न्यूमरेटर छोटा पाहिजे, तर ही गोष्ट पॉसिबल होईल. असं कोणी होईल काय की बाबा लय अभ्यास केला सर, 100 पैकी 102 मार्क मिळाले, इज इट पॉसिबल? असं होणारच नाही. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी तुमची 1.0 काहीतरी जाईल ना, 1.02 वगैरे काहीतरी, ओके नाही, 1.02 चालली, विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. असं होऊच शकत नाही. समजते का मला? म्हणजे 100 पैकी 102 मार्क कधीच मिळणार नाही, राईट. हीच आहे प्रोबॅबिलिटी जे आता आपल्याला लर्न करायचं.
आता इथं तुम्ही हे जर एक्झाम्पल केअरफुली ऑब्झर्व केलं ना, तर इथं आपण सगळ्यात पहिला कुठला बॉल सिलेक्ट केला होता? समजा मी रेड बॉल सिलेक्ट केला होता, बरोबर हो की नाही? म्हणजे माझ्याकडे 4 बॉल्स आहेत, त्या 4 बॉलपैकी आपण एक रेड बॉल सिलेक्ट केला, म्हणजे आपण एक एक्सपेरिमेंट केला, बरोबर? कुठला एक्सपेरिमेंट केला की त्या 4 बॉलपैकी एक बॉल रेड कलरचा विड्रॉ करायचा आपण एक एक्सपेरिमेंट केला, बरोबर? तर हा झाला माझा नंबर ऑफ एक्सपेरिमेंट. आणि जे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट असतात 12th मध्ये, त्या नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्सला आपण काय करणार आहे? एक्स ने इंडिकेट करणार आहे, ज्याला म्हणायचं असतं रँडम व्हेरिएबल. काय म्हणणार आहे आपण त्याला? रँडम व्हेरिएबल, बरोबर? म्हणजे काय रँडम? आपल्याला माहित नाही, आपण ठरवलं की त्या चार जे काही आपल्याकडे बॉल्स होते त्यातनं एक रँडमली आपल्याला रेड बाहेर काढायचा आहे, बरोबर का नाही? रेड कलरचा बॉल आपल्याला बाहेर काढायचा आहे. तर तो जो काही एक्सपेरिमेंट केला आपण त्या पर्टिक्युलर एक्सला म्हणतात रँडम व्हेरिएबल. मी काय बोलतो कळालं? आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला ज्या प्रोबॅबिलिटी लर्न करायच्या त्या ऍक्च्युली 3 टाईपच्या प्रोबॅबिलिटी लर्न करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा लर्न करायची आहे पीएमएफ. पीएमएफ म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ही नावं वेगवेगळी वाटतील तुम्हाला, हे काय असं वाटेल, म्हणजे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार, इट्स ॲब्सोल्युटली इझी, ॲब्सोल्युटली, बरोबर? पीएमएफ म्हणजे काय सांगितलं मी? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. दुसरं आपल्याला लर्न करायचे पीडीएफ. पीडीएफ म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन, बरोबर? आणि हे लास्ट लर्न करायचे त्याला म्हणायचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. या 3च गोष्टी लर्न करायच्या, बरोबर? सगळ्यात पहिला काय सांगितलं मी? पीएमएफ. पीएमएफ म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. पीडीएफ म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आणि सीडीएफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. या 3 गोष्टी आपल्याला लर्न करायच्या. आता पुन्हा मी इथे येतो, हे जे रँडम व्हेरिएबल असतात ना, हे रँडम व्हेरिएबल 2 टाईपचे असतात, बरोबर? पहिलं रँडम व्हेरिएबल आहे त्याला म्हणायचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके हो की नाही? काय म्हणायचं त्याला? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आणि जे दुसरं आहे त्याला म्हणायचं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, बरोबर? किती टाईपचे रँडम व्हेरिएबल असतात? 2. हे बोर्डमध्ये विचारत नाही, बोर्डमध्ये न्यूमेरिकल विचारतात डायरेक्ट. ते म्हणणार पीएमएफ फाइंड करा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचं. मग क्वेश्चन पेपर मध्ये डिस्क्रीट आले का कंटिन्युअस आले तरी काही फरक पडत नाही, पण हे बेसिक माहित पाहिजे म्हणून मी सांगतोय फक्त, राईट? तर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल या क्लासरूम मध्ये असं पॉसिबल आहे की कधी 10 मुलं येतील, पुढच्या दिवशी कधी 11 मुलं येतील, त्याच्या पुढच्या दिवशी कधी 70 मुलं येतील, हो की नाही? त्याच्या पुढच्या दिवशी कधी 12 मुलं येतील. काही पॉसिबिलिटी आहे ना, बरोबर काय? अशा जे असतात ना, म्हणजे अशा ज्या व्हेरिएबल गोष्टी आहेत त्याला म्हणायचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, बरोबर? आपण काउंट करू शकतो की बाबा आज 10 मुलं आली, उद्या 11 आली, परवा दिवशी अचानक 70 आली, पुन्हा 12 आली, बरोबर? याला म्हणायचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता विषय हा आहे की कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय? आता मी ज्यावेळी कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणतोय त्यावेळी समजा आपण एका जंगलमध्ये उभे आहोत. लेट सपोज वी आर स्टँडिंग इन अ जंगल, राईट? फॉरेस्ट. आणि त्यामध्ये काय आहे की समजा एक झाड आहे, त्या झाडाची मी हाईट मेजर केली. लेट सपोज पहिल्या झाडाची हाईट आहे 5 मीटर, बरोबर? त्याच्या शेजारी दुसरं झाड आहे, त्याची हाईट आली 5.01 मीटर, बरोबर? त्या शेजारी अजून एक झाड आहे, त्याची हाईट किती आली? 5.11 मीटर. अजून एक झाड हाईट किती आली? 4.99 मीटर, बरोबर का नाही? म्हणजे इथं बघा ह्या फ्रॅक्शनल टर्म्स यायला लागल्या. मी असं म्हणू शकत नाही क्लासमध्ये आज 11.02 पोरं आली, बोलू शकत नाही ना आपण. 11.02 पोरं आली असं नाही म्हणू शकत ना, बरोबर? जेव्हा परफेक्ट नंबर आपल्याला मिळतो ना, आपण त्याला म्हणतो डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आणि ज्यावेळी आपल्याला अशा फ्रॅक्शनल टर्म्स मिळतात, 5 समजा त्या झाडाची हाईट मेजर केली, समजा हर्षलने 5.02 मेजर केली, ती इशिताला मेजर करायला म्हणजे इशिताने काय केलं? इशिताने 5.11 मेजर केली. देयर माइट बी सम मॅन्युअल एरर्स ऑल्सो, बरोबर का नाही? पण या केसमध्ये डिस्क्रीट आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल याला म्हणतात. मला काय म्हणायचं कळते? म्हणजे इन शॉर्ट आपण काय लर्न केलं, एवढं लक्षात ठेवायचं की जी आपली प्रोबॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू, बरोबर, ही नेहमी काय असते? 0 आणि 1 या रेंजमध्ये लाई जाते. प्रोबॅबिलिटी मध्ये जो आपण एक्सपेरिमेंट करतो त्या एक्सपेरिमेंटला आपण रँडम व्हेरिएबल असं म्हणतो. ते रँडम व्हेरिएबल 2 टाईपचे असतात. पहिला आहे डिस्क्रीट, दुसरा आहे कंटिन्युअस. डिस्क्रीट मध्ये जिथे आपल्याला परफेक्ट नंबर्स मिळतील त्याला जनरली आपण डिस्क्रीट म्हणतो. जिथे आपल्याला काही फ्रॅक्शनल टर्म्स मिळतील पॉइंट वरल्या, बरोबर, त्याला आपण कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असं म्हणतो. प्रोबॅबिलिटीचे 3 टाईप असतात: प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आणि क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. एवढं बेसिक थिअरी या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आहे. आता याला अजून डिटेल मध्ये जर मला एक्सप्लेन करायचं झालं, बरोबर, तर सगळ्यांनी लक्ष द्या मी काय सांगतो. एकदम सिंपल. मी प्रूव्ह करून दाखवू शकतो की प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 1 येऊ शकते, मॅक्सिमम व्हॅल्यू किती येऊ शकते? 1. त्यासाठी आपण काय करूया, एक एक्सपेरिमेंट करूया. सगळेजण आहात माझ्याबरोबर?
आता तो एक्सपेरिमेंट मी कसा करते बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, की समजा मी एक कॉइन घेतला, कॉइन बरोबर, त्या कॉइनला मी टॉस केलं राईट. आता कॉइन टॉस केल्यानंतर मला सांगा टोटल नंबर ऑफ साइड्स किती आहे आपल्याकडे कॉइनच्या, 2 साइड्स आहेत बरोबर. आता या 2 साइड्सला एक तर हेड आहे किंवा टेल बरोबर का नाही. ज्यावेळी आपण कॉइन टॉस करतो, कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं, आपल्याला एकच आउटकम मिळू शकतं राईट. एक तर ते हेड मिळेल किंवा ते टेल मिळेल बरोबर. म्हणजे टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स किती आहेत आपल्याकडे, 2 आहेत. पहिला कुठला आहे आपल्याला सांगा, आता तुम्हीच सांगा मला, ज्यावेळी आपण एकच कॉइन टॉस करतो बरोबर, त्यावेळी ट्रुथ व्हॅल्यूज आठवते का मॅथमॅटिकल लॉजिक, एकच कॉइन टॉस केला म्हणजे या केस मध्ये आपल्याकडे एकच स्टेटमेंट आहे. ज्यावेळी एकच स्टेटमेंट असतं त्यावेळी नंबर ऑफ ट्रुथ व्हॅल्यूज किती असतात, 2:1. 2:1 म्हणजे किती रे, 2 ट्रुथ व्हॅल्यूज असल्या पाहिजे. तसं कॉइन मध्ये पण ज्यावेळी मी एकच कॉइन टॉस केला त्यावेळी मला किती ट्रुथ व्हॅल्यू मिळणार आहे, दोन आउटकम्स मिळू शकतील, एक तर हेड मिळू शकेल किंवा टेल मिळू शकेल बरोबर का नाही. आता मी काय म्हणतोय, आपण असं कन्सिडर करूया की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड मला कॅल्क्युलेट करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड मला कॅल्क्युलेट करायचं. तर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड किती आहे, आउट ऑफ 2 वी विल बी गेटिंग 1 पॉसिबिलिटी की ज्याच्यामध्ये आपल्याला हेड मिळेल बरोबर का नाही. किंवा जर मी विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टेल, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टेल ला आपण n ऑफ b म्हणूया, तर ते काय आउट ऑफ 2 आपल्याला एकच टेल मिळू शकतो. म्हणजे या केस मध्ये जर या दोन्ही इव्हेंट्सला मी ऍड केलं 1/2 + 1/2 आन्सर किती येणार आहे, 1. मला काय म्हणायचं कळतंय का, जर या दोघांना ऍड केलं तर आपल्याला आन्सर येणार आहे 1. यालाच फक्त काय करायचं आता आपल्याला 12th मध्ये याला एका टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचं. आता टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचे म्हणजे काय बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, x काय इंडिकेट करणार आहे आपल्याला, x इंडिकेट करणार आहे रँडम व्हेरिएबल. या केस मध्ये आपण असं कन्सिडर करूया की आपल्याला एकही हेड मिळाला नाही बरोबर. समजा आपण असं कन्सिडर केलं एक इथे बरोबर, आपण काय करूया जरा थोडं असं लिहूया, समजा इथं 1 आणि इथं 2 लिहिलं समजा, लेट्स अज्यूम राईट. आणि इथे काय केलं मी p ऑफ x म्हणजे काय की या इव्हेंटची मी प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करतो राईट. आता तुम्ही सांगा मला नंबर ऑफ, आता समजा हा जो पहिला एक्सपेरिमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट केलं की मला किती हेड मिळतंय, किती हेड मिळतील मला, 2 पैकी एकच हेड मिळेल, खालची प्रोबॅबिलिटी आहे ना, आउट ऑफ 2 मला एकच हेड मिळेल. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये मी काय करतोय की आउट ऑफ 2 मला किती टेल मिळतील, तर मी असं म्हणू शकतो टेल पण मला 1/2 मिळतील. म्हणजे ज्यावेळी मी याची ऍडिशन करेल त्यावेळी सुद्धा मला आन्सर 1च मिळणार. म्हणजे जे आपण असं लिहिलं होतं ना त्याला फक्त आता काय टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचं. पहिला एक्सपेरिमेंट कशाच्या रिलेटेड होता, पहिला एक्सपेरिमेंट होता हेडच्या रिलेटेड आणि तो दुसरा एक्सपेरिमेंट होता तो कोणाच्या रिलेटेड होता, टेलच्या रिलेटेड होता. मला काय म्हणायचं कळतंय. मग आता याच्यामधून सुद्धा जर आपल्याला थोडंफार एक बेसिक आयडिया येत असेल तर आता आपण प्रत्येक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. मी काय बोललं कळालं, म्हणजे याचं बेसिक इंट्रोडक्शन काय, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही 0 to 1 या रेंजमध्ये लाई करते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट रँडम व्हेरिएबल, म्हणजे जे आपण एक्सपेरिमेंट करतोय त्याला आपण रँडम व्हेरिएबल म्हणतो. रँडम व्हेरिएबलचे 2 टाईप असतात, एक डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल जे परफेक्ट फॉर्म मध्ये असा नंबर असतो आणि दुसरा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल जे फ्रॅक्शन मध्ये येऊ शकतो. प्रोबॅबिलिटीचे 3 टाईप आपल्याला लर्न करायचे, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आणि क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन बरोबर. आता पहिले आता या चॅप्टरचं थोडंफार बेसिक इंट्रोडक्शन माहीत झाल्यानंतर आता आपण एक्झाम्पल बघूयात. मी डायरेक्टली बोर्डच्या एक्झाम्पलला हात घातलाय, करेक्ट. हे खरंच आपण सॉल्व्ह करू शकतो का नाही आपण बघायचं. या पर्टिक्युलर चॅप्टरला याच्यामध्ये अजून एक सब टॉपिक आहे ज्याला मीन, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतात. एकदम शेवटी ठेवू, त्याला वेळ लागत नाही. आता सगळ्यात पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा, की त्यांनी सांगितले x हा रँडम व्हेरिएबल आहे माझा आणि या x वर त्यांनी स्मॉल x ने इंडिकेट केले. या स्मॉल x चे किती एक्सपेरिमेंट केले, 0 एक्सपेरिमेंट, म्हणजे एकही एक्सपेरिमेंट नाही केला, एक एक्सपेरिमेंट केला, 2 असे टोटल त्यांनी 6 एक्सपेरिमेंट केले बरोबर. आता त्यांनी काय दिलेले, हे जे 6 एक्सपेरिमेंट दिलेले आहेत या 6च्या 6 एक्सपेरिमेंटची त्यांनी प्रोबॅबिलिटी दिली. म्हणजे काय की समजा त्यांना रेड बॉल पाहिजे होता, त्याच्यामध्ये रेड बॉलच नव्हता, लेट्स अज्यूम बरोबर, त्याची प्रोबॅबिलिटी समजा आहे की, लेट्स अज्यूम की त्यांनी जे काही x दिलेले आहे या x च्या रिलेटेड या x च्या प्रोबॅबिलिटी खाली दिलेले आहे. म्हणजे 0 ची प्रोबॅबिलिटी ऑफ x = 0 किती आहे, k. प्रोबॅबिलिटी ऑफ x = 1 किती आहे, 3k. प्रोबॅबिलिटी ऑफ x = 2 किती आहे, 5k. म्हणजे बघा ते 2 च्या डिफरन्सने वाढत चालले. त्यांनी क्वेश्चन काय विचारला, 3 मार्क्सचा क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारला. त्यांनी क्वेश्चन विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे इथं जो x आहे ना या x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सगळेजण आहात माझ्याबरोबर. आता हे किती इझी आहे बघा, एकदम इझी, काही अवघड नाहीये. मला सांगा
प्रोबॅबिलिटीची हायेस्ट व्हॅल्यू किती असते? 1. सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळी आपण प्रोबॅबिलिटीची हायेस्ट व्हॅल्यू 1 घेतो म्हणजे काय बघा, मगाशी जे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं या एक्झाम्पल मध्ये मी काय केलं, या 1/2 या 1/2 ला मी ऍड करत गेलो आणि ऍड करत गेल्यानंतर याचा हायेस्ट आन्सर 1 आहे. बरोबर का नाही? म्हणजे या केस मध्ये पण मी काय करणार की या ज्या माझ्या प्रोबॅबिलिटीज आहेत या प्रोबॅबिलिटीजला ज्यावेळी मी ऍड करू त्यावेळी मला आन्सर काय मिळणार आहे? 1 आन्सर मिळालं पाहिजे. मला काय म्हणायचं कळते? मग आता या क्वेश्चन मी कसं सॉल्व्ह करणार बघा. कन्सिडर किंवा आपण असं म्हणूयात बाय गिवन डेटा बेस्ट वे. ओके, आपण डायरेक्टली काय म्हणूयात, बाय गिवन डेटा वी कॅन राईट. बघा सगळ्यांनी लक्ष द्या, बाय गिवन डेटा वी कॅन राईट. काय करू शकतो आपण? सर्व प्रोबॅबिलिटीला ज्यावेळी आपण ऍड करू त्याचा आन्सर किती मिळाला पाहिजे? 1 मिळाला पाहिजे. म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0. बरोबर, ही माझी पहिली प्रोबॅबिलिटी होती. बरोबर, नंतर काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1. बघा ना, चेक करा. मी काय करतो, सुरुवातीला x ची व्हॅल्यू 0 टाकली. प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2. अशी किती एक्सपेरिमेंट केले आपण? 7 एक्सपेरिमेंट केले. बरोबर, सॉरी 6 करेक्ट. प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 6. या सर्व प्रोबॅबिलिटीची ऍडिशन किती यायला पाहिजे रे? 1. हे सगळ्यांना पटतंय का नाही? मग आता मला सांगा, ज्यावेळी आपण x ची व्हॅल्यू 0 टाकली त्यावेळी त्या प्रोबॅबिलिटीचा आन्सर किती आहे रे? k आन्सर आहे. म्हणजे इथे काय मिळणार मला सगळ्यात पहिल्यांदा? त्यांनी फाइंड x म्हणले ना, चुकीचं फाइंड x नाही पाहिजे. x नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स आहेत ना आपले. फाइंड k पाहिजे. k आणलं आहे ना आपल्याकडे. बरोबर आहे? k ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग ज्यावेळी प्रोबॅबिलिटी त्या पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं त्यावेळी ज्यावेळी x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळी k ची व्हॅल्यू किती आली? सॉरी, त्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती आली? k आली. x ची व्हॅल्यू ज्यावेळी 1 झाली त्यावेळी प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती आली रे? 3k. म्हणजे मी काय करणार, x ची व्हॅल्यू 1 प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 3k, x ची व्हॅल्यू 2 प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 5k, x ची व्हॅल्यू 3 होती म्हणजे 2 ने वाढत चाललं होतं ना. x ची व्हॅल्यू 3 म्हणजे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 7k आली होती. x ची व्हॅल्यू जेव्हा 4 झाली होती, बरोबर चेक करा, x ची व्हॅल्यू 4 झाली होती, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 9k आली होती. राइट, 9k नंतर x ची व्हॅल्यू किती झाली होती? 11k झाली होती. आणि या x ची व्हॅल्यू जेव्हा 6 झाली त्यावेळी ती किती आली होती रे? 13k. आणि या सगळ्यांचा आन्सर किती असणार रे? 1. का 1? मी नेहमी सांगतो हायेस्ट व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी इज 1. त्या 1 ला आपण एक्सटेंड नाही करू शकत. राइट, मग आता ऍड करा. k + 3k 4k. 4k मध्ये 5k ऍड केले 9k. 9k मध्ये 7k ऍड केले किती आले? 16k. 16 मध्ये 9 ऍड केले 25k. 25 मध्ये हे 11 ऍड केले 36k. बरोबर, 36 मध्ये हे 13 ऍड केले. 36 आणि 3 39 आणि 10 म्हणजे 49 आलं. म्हणजे या सगळ्यांची ऍडिशन किती आली मला? 49k. याची व्हॅल्यू किती मिळाली मला? 1. म्हणजे जर मी k ची व्हॅल्यू काढली तर k ची व्हॅल्यू किती आली रे? 1/49. मी याला बॉक्स करणार आणि हे झालं माझं केस 1 चा पहिलं सोल्युशन. मी काय बोलत राहिलो का? त्यांनी काय विचारलं? x तर नाही विचारू शकत. x म्हणजे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट आहे, तेवढं तरी कळलं पाहिजे आपल्याला. राईट, त्यांनी k कॅल्क्युलेट करायला विचारला होता. तर मी काय केलं, जो काही टेबल दिला होता त्या टेबलला हॉरिझॉन्टली ऍड केलं. हॉरिझॉन्टली ऍड केल्यानंतर हायेस्ट व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी 1 असते. म्हणून मी काय केलं, सगळ्यांना ऍड केलं, त्याला 1 बरोबर इक्वेट केलं आणि मला k ची व्हॅल्यू मिळाली. हे सगळ्यांना कळालं? म्हणजे जो पहिला क्वेश्चन होता फाइंड के तो आपण सॉल्व्ह केला 1 मार्क्सचा क्वेश्चन. राईट, आता त्याच्यामध्येच बघा क्वेश्चन काही विचारला मार्च 2014 त्यानंतर एकदाही विचारलेला नाही. म्हणजे किती हायेस्ट प्रोबॅबिलिटी आहे की हा क्वेश्चन आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. बरोबर, आता दुसरा क्वेश्चन बघा किती इंटरेस्टिंग आहे. त्यांनी सांगितले प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आणि 4 पेक्षा सॉरी 0 पेक्षा जास्त आणि 4 पेक्षा कमी पाहिजे. इथं इक्वल टू असं साइन वापरले का? नाही वापरले. त्यांनी काय सांगितले, 0 पेक्षा मोठा पाहिजे x आणि 4 पेक्षा लहान पाहिजे. मग 0 पेक्षा मोठा x म्हणजे कोण? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 घेता येईल का? नाही. त्यांनी काय सांगितलं, 4 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत बघा बरं, चेक करा. आता काय करूया आपण? केस 2 आपण असं म्हणूया केस 2. बरोबर, केस 2 मध्ये काय सांगितले, प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट इन विच युअर x इज व्हॉट. इथे कॅपिटल x लिहा स्मॉल x लिहा काही फरक पडत नाही, कारण त्यांनी काय सांगितलं आपल्याला इथे बघा, त्यांनी सांगितले x इज इक्वल टू x. त्यांनी ऑलरेडी सांगितलेले आहे आपल्याला. राईट, म्हणजे या केस मध्ये मला काय मिळेल बघा, चेक करा. जर या रेंज मधली मला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायचं असेल तर माझा आन्सर काय येईल? इट हॅज टू बी व्हॉट? p ऑफ 1 जे 0 पेक्षा मोठा आहे प्लस काय रे? p ऑफ 2 प्लस किती रे? p ऑफ 3. p ऑफ 4 नाही घेऊ शकत कारण x ची व्हॅल्यू 4 पेक्षा लहान पाहिजे. आणि समजते का मला काय म्हणायचे?
0 पेक्षा मोठा पाहिजे, 4 पेक्षा लहान पाहिजे. मग कोण कोण आलं? 1 आलं, 2 आलं, 3 आलं. म्हणजे काय मिळेल आता चेक करा. प्रोबॅबिलिटी ऑफ 1. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1. बरोबर. आता x इक्वल टू 1 ची प्रोबॅबिलिटी किती आहे? बरोबर. x इक्वल टू 1 ला किती आहे प्रोबॅबिलिटी आपली? 3k. x इक्वल टू 2 ला किती आहे? 5k. x इक्वल टू 3 ला किती आहे? 7k. म्हणजे 3 5 7 मला हे ऍड करायला लागतील. बरोबर. सो दिस हॅज टू बी व्हॉट? 3k प्लस इथे किती आलं? 5k प्लस इथे किती आलं रे? 7k. म्हणजे काय मिळालं मला? दिस इज नथिंग बट 15k आणि k ची व्हॅल्यू आपण आताच कॅल्क्युलेट केली होती. सो काय मिळते बघा, चेक करा. दिस इज 15 इंटू हे किती आलं होतं आपलं? 1/49. म्हणजे माझा आन्सर किती आलं रे? 15/49. हे झालं माझं कुणाचं आन्सर? या इव्हेंटचं, ज्या इव्हेंटमध्ये माझी x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे आणि 4 पेक्षा लहान आहे, याला मी बॉक्स करणार. हे झालं माझं केस 2 चं सोल्युशन. लक्षात घ्या, ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आणि 1 किंवा 1 पेक्षा लहान यायला पाहिजे. म्हणजे खालचा नंबर नेहमी मोठाच पाहिजे. किंवा 49 पैकी 49 आपण असं कन्सिडर करू शकतो, तो नंबर 1 येऊन जाईल. 1 पेक्षा मोठा नाही झाला पाहिजे, 0 पेक्षा लहान. प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह नसते. 0 to 1 याच रेंजमध्ये लाईन करते. म्हणजे काय की समजा माझ्याकडे एवढे काही समजा सॅम्पल स्पेस आहे, ज्याच्यामध्ये काय की आपल्याकडे हे वाले आन्सर्स आहेत. मग म्हणजे 1 2 3 मध्ये जर मी ज्यावेळी मला आन्सर काढलं तरी 49 पैकी 15 जण क्वालिफाय झाले. आपण असं म्हणू शकतो फॉर दिस पर्टिक्युलर कंडिशन. याला म्हणायचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आपण हे केलं ना आपल्याला मास फंक्शन. मास म्हणजे सगळ्यांना ऍड करणं. मास म्हणजे काय? सगळ्यांना कन्सिडर करायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ मासेस हे येते का लक्षात? नक्की प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. समजते का? सगळ्यांना ऍड करायचं, इक्वल टू 1 करायचं. इथे काय केलं बघा मी आता, इथं त्या रेंज मधली प्रोबॅबिलिटी मी कॅल्क्युलेट केली. आता लास्ट केस आपल्याला काय दिली, आपण त्या लास्ट केस बद्दल बोलू. बरोबर. लास्ट केस ऍक्च्युअली ही तुमच्या सिलेबस मध्ये मध्ये स्टिक झाली होती, पण परत आली. आता आपण तेवढं पण लर्न करून टाकू. काय अवघड नाही, एकदम सोपं आहे. काय की आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावले रे? CDF. बरोबर. CDF हे नाव ऐकले फक्त. CDF म्हणजे काय असतं? क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. बरोबर. आता तुम्हाला 11th मध्ये ना एक स्टॅटिस्टिक्स नावाचा टॉपिक होता. बरोबर काय? तो प्रिपेअर केला तर काही फरक पडत नाहीये. लक्षात घ्या, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे काय बघा. समजा आपण असं कन्सिडर करूया, आधीचा नंबर 1 आहे, समीक्षाचा नंबर 2 आहे. बरोबर. मग ज्यावेळी आपण साहितीकडे जाऊ तरी साहिती काय करणार? आधीचे 2 नंबर ऍड करणार आणि मग हिचा नंबर सांगणार. म्हणजे काय? समजा हिचा नंबर 1 आहे, हिचा नंबर 2 आला, साहिती म्हणणार 3. बरोबर. आता तुम्ही 1 2 3 असं म्हणता, तुम्हाला वाटलं सोपं आहे. पण ज्यावेळी तो नंबर सृष्टीकडे जाईल त्यावेळी सृष्टी 4 नाही म्हणू शकत. सृष्टी काय म्हणणार? 1 + 2 जे किती झालं होतं, म्हणजे सॉरी 1 2 हे झालं होतं 3. मग हिने काय करायचं? तिघांना ऍड करायचं. सृष्टी 6 नंबर बोलणार. 1 + 2 + 3 6 नंबर. जे रिद्धीकडे जाईल त्यावेळी काय करणार? रिद्धी सगळ्यांची ऍडिशन करून म्हणजे कॅरी फॉरवर्ड होत जातं. कम्युलेटिव्ह. समजते का मला? क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन. सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करत करत पुढे जायचं. समजते का नक्की? याला म्हणायचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. मग आता जर मला हे प्रोबॅबिलिटी मध्ये CDF कॅल्क्युलेट करायचं तर बघा सांगितलं लक्ष द्या. आपण काय म्हणूया तिथं? केस 3. आपण केस 3 बद्दल बोलूया. सो व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट केस 3? लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर. आता सगळ्यांनी लक्ष द्या, जे आपण क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दाखवतो, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, त्याला आपण कॅपिटल F दाखवतो. कॅपिटल F. बरोबर. f(0) याचा अर्थ काय की त्या क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन मध्ये माझी x ची व्हॅल्यू 0 आहे. f(0) ची व्हॅल्यू काय येणार? p(0) म्हणजे सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट. पहिल्या एक्सपेरिमेंटची माझी प्रोबॅबिलिटी किती आली होती रे? किती आली होती? k आली होती. आता k ची व्हॅल्यू किती आली आपली? 1/49. हे झालं माझं पहिल्या व्हेरिएबल साठी. बरोबर. पहिल्या कंडिशन साठी क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. असे किती क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन येतील मला? 6 येतील. कारण प्रत्येक एक्सपेरिमेंटला मला ऍड करत जायचे. बरोबर ना. आपण काय करूया ते? f(1) कॅल्क्युलेट करूया. आता जेव्हा मी f(1) कॅल्क्युलेट करेल त्यावेळी मला काय करावं लागेल माहिती आहे? मला f(0) म्हणजे काय करावं लागेल या केस मध्ये? आपल्याला p(0) घ्यावा लागेल आणि p(1) घ्यावा लागेल. 0 ला पण घेतलं, 1 ला पण घेतलं. अरे सब कळतंय का मला काय म्हणायचं? म्हणजे या दोघींनी एकमेकांना आता स्वतःमध्ये ऍड केले. सो व्हॉट इज p(0)? तो होता आपला k. व्हॉट वॉज p(1)? तो होता आपला 3k. म्हणजे हा किती आला आपला? 4k. k ची व्हॅल्यू किती होती आपली? 1/49. म्हणजे किती आलं? 4/49. हे झालं माझं CDF फॉर द सेकंड एक्सपेरिमेंट. कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन फंक्शन. कंटिन्युअस. सगळ्यांना ऍड करत चालले. अरे समजतंय का मला काय म्हणायचंय? आता मला काय करायचंय? आता मला कॅल्क्युलेट करायचे काय? f(2) कॅल्क्युलेट करायचं.
जर मला f(2) कॅल्क्युलेट करायचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, तर अल्टिमेटली मला प्रोबॅबिलिटीलाच ऍड करायचं. तर मी काय करणार आहे, मी 0 ला ऍड करणार, मी 1 ला ऍड करणार, मी 2 ला पण ऍड करणार. आणि समजतंय का मला काय म्हणायचं, बरोबर? आता जर एखाद्याला वाटलं ना सर प्रत्येक वेळी का आपण 0 वरून सुरुवात करतोय, आपण डायरेक्टली असं करू शकतो. f(1) आपल्याकडे ऑलरेडी आहे ना, f(1) मध्ये 0 आणि 1 ऑलरेडी आहे. समजतंय का? मी काय करू शकतो बघा, इथं मी लिहिताना असे लिहू शकतो, हे जे आहे ना, हे आपलं हे किती आपलं f(1), त्या f(1) मध्ये मी p(2) ऍड करणार. समजतंय का मला काय म्हणायचं? म्हणजे इथे काय करणार बघा, मी दिस इज नथिंग बट f(1) मध्ये मी p(2) ऍड करणार. पण असं नको वाटायला सर एकदा f लिहिताय एकदा p लिहिताय, असं कन्फ्युजन नको. पण ते कसं आपला वेळ वाचतो. f(1) चा आन्सर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले, किती ते 4/49 प्लस p(2) बघा बरं किती आपलं p(2) किती आपला 5p, बरोबर? आणि k ची व्हॅल्यू किती आहे आपली 1/49. सो हे किती आलं रे, असं लिहू शकतो का मी 4/49. आता दोघांचा बेस सेम आहे म्हणजे माझा न्यूमरेटर मर्ज होणार. सो हे किती मिळणार मला 9/49. ही झाली माझी सेकंड इव्हेंटची क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सी फंक्शन, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. हे समजतंय का? आता मला तिसरी केस, अशा किती केस कॅल्क्युलेट करायला लागतील, मला 6 केसेस कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, बरोबर का नाही? ओके नाही? बरं, आता मी काय करणार ना, मला कॅल्क्युलेट करायचं f(3) कॅल्क्युलेट करायचं. आता f(3) ला मी असे लिहू करेन f(2) म्हणजे जे आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केले, f(2) मध्ये 0 1 2 ऑलरेडी आलेले आहे. f(2) मध्ये मला काय करणार गेले रे, p(3) ऍड करणार. अरे झेपते का, किरकिर वाटते नाही ना? सोपं आहे ना एकदम. काय अवघड आहे याच्यामध्ये, फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन पण नाही, फक्त ऍडिशन करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. नंतर मी म्हटलं तुम्हाला काय की समजा मला काय करायचं आता f(4) कॅल्क्युलेट करायचं आहे. सो f(4) काय येईल सांगा बरं आपला, f(4) येईल आपला f(3) प्लस p(4). असंच करत करत मी काय करणार f(6) कॅल्क्युलेट करणार. ते काय आलं सांगा, f(5) 5 पर्यंत जायचं प्लस p(6). समजतंय का नक्की? शुअर? मग आता फायनली मी काय करणार आहे की देअरफॉर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज गिवन बाय तो टेबल पुन्हा ड्रॉ करायचा, बरोबर? त्या टेबल मध्ये मी काय करणार बघा, सगळ्यात पहिलं काय होतं आपलं x = x असं होतं, बरोबर? आणि x च्या किती पॉसिबल व्हॅल्यूज होत्या आपल्याकडे, 1 होता, 2 होता, 3 होता, देन what we were having is 4 5 आणि 6. आणि इथे काय लिहायचो आपण, प्रोबॅबिलिटी. सगळ्यांनी लक्ष द्या, या टेबल मध्ये आपण इथे काय लिहितो चेक करा. इथे लिहिली ती आपण प्रोबॅबिलिटी, बरोबर का नाही? इथे लिहिली ती आपण प्रोबॅबिलिटी. इथे काय लिहिणार आहे मी, इथे लिहिणार मी f(x) = x. f लिहिणार. व्हॉट इज f? क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. अरे समजते का? मग f(1) ची व्हॅल्यू किती आली बघा बरं, किती आली, 1/49. म्हणजे इथे काय लिहिणार मी, इथे लिहिणार मी 1/49. समजते का? आणि 0 राहिला का आपला? हा 0 राहिला का, बरोबर बरोबर 0 राहिला आपला. येस, 0 ची व्हॅल्यू किती आली आपली 1/49. f(1) ची व्हॅल्यू किती आली बघा, f(1) ची 4/49. सो दिस इज 4/49. f(2) ची व्हॅल्यू किती आली आपली 9/49. असं करत करत मी कॅल्क्युलेट करणार आणि मला माझा फायनल आन्सर मिळणार. आता हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे ना, तुम्ही या सगळ्यांना ऍड करा, बरोबर? तरी सुद्धा तुमचा आन्सर 1च मिळणार. अरे समजते का नक्की? कारण ती सुद्धा एक टाईपची प्रोबॅबिलिटीच आहे ना, समजलं? हे आहे आपलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर. पूर्ण एक्झाम्पल्स अशा टाईपचे आपल्याला सॉल्व्ह करायचे, पूर्ण एक्झाम्पल्स. म्हणजे या केसमध्ये त्यांनी काय केलं तुम्हाला, त्यांनी एक टॅब्युलर फॉर्म दिला होता. त्या टॅब्युलर फॉर्मच्या अकॉर्डिंगली त्यांनी सांगितलं हे माझं PMF आहे, वॉट एव्हर इट इज. त्यांनी सांगितलं K फाइंड करा, ही कंडिशन फाइंड करा आणि तुम्ही CDF फाइंड करा x साठी. ज्यावेळी मला K फाइंड करायचं मी सगळ्यांना ऍड केलं, =1 केलं. रेंज हा तर कॉमन सेन्स आहे, बरोबर? फक्त 1 2 3 ला मी तेवढ्याच व्हॅल्यू कन्सिडर केल्या. आणि CDF ला काय करायचं मी सांगितलं, कंटिन्युअस झालं पाहिजे. ते पहिल्याने दुसऱ्यामध्ये ऍड केलं पाहिजे, तिसऱ्याने पहिल्या दुसऱ्याला ऍड केलं पाहिजे, चौथ्याने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याला ऍड केलं पाहिजे. असं करत 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 लास्ट पर्यंत जायचं. हे समजलं नक्की सर्वांना? शुअर? चला, नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स दिस सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा आपल्याला. हा क्वेश्चन विचारलाय मार्च 2016 मध्ये, राईट? काय दिले, प्रोबॅबिलिटी ऑफ एनी रँडम डिस्क्रीट व्हेरिएबल असा शब्द वापरला जाईल.
काय प्रोबॅबिलिटी ऑफ एनी रॅन्डम डिस्क्रीट व्हेरिएबल इज 1 2 3 4 त्यांनी असं दिले. इथे त्यांनी 0 दिलेला नाही आपल्याला, बरोबर, डायरेक्ट 1 एक्सपेरिमेंट पासून सुरुवात केली, बरोबर. सो 1 2 3 4 5 याची त्यांनी सांगितले की 1 ची k आहे प्रोबॅबिलिटी, बरोबर. आपण लक्ष दे, 1 ची प्रोबॅबिलिटी k आहे, 2 ची प्रोबॅबिलिटी 2k आहे, 3 ची 3k, 4 ची 4k, 5 ची 5k. मग त्यांनी सांगितले की प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 4. आता लेस दॅन ऑर इक्वल टू 4 मध्ये कोण कोण येईल? 1 पण येईल, 2 पण येईल, 3 पण येईल आणि 4 पण येईल. 4 किंवा 4 पेक्षा कमी. मग त्यामध्ये 1 पण आला, दिसतोय 1 2 3 4. मी 5 घेणार का काय? 5 घ्यायची गरज नाही, बरोबर. मग आता मी काय करणार मला, पण या केस मध्ये एक ट्विक आहे की जर आपण केच कॅल्क्युलेट केला नाही तर मला प्रोबॅबिलिटी मिळणारच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला के कॅल्क्युलेट करायचं. मी काय करणार, हा टेबल पुन्हा आपल्या आन्सर शीट मध्ये लिहायचा. कारण काय मित्रांनो तुम्हाला सांगतो, ज्यावेळी क्वेश्चन पेपर समोर असतो ना, बरोबर, कधी कधी असं होतं की त्या क्वेश्चन पेपरला लय भरपूर पेजेस पलटावे लागतात आम्हाला, बरोबर की नाही. आम्ही चेकिंग करताना सांगा क्वेश्चन पेपरला पलटावे लागतात. पण जर तुम्ही हा टेबल जर तुमच्या आन्सर शीट मध्ये लिहिला ना तर आम्हाला दिसतं आमच्या समोर क्वेश्चन पेपर आहे. ही सुद्धा सायकोलॉजी आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी पेपर चेक करतो ना, आता आमचं कसं आहे, आमचे सगळे ऑनलाईन पेपर चेकिंग आहे. तुमचे सगळे पेपर स्कॅन होतात आणि स्कॅन करून आमच्या स्क्रीनवर करतात. मी MIT मध्ये बोलतोय, MIT मध्ये कसं आहे तर काय, या टॅबमध्ये मला क्वेश्चन पेपर ओपन करून ठेवावा लागतो, या टॅबमध्ये मला आन्सर शीट ओपन करून ठेवावी लागते. मग आन्सर शीटमध्ये टिक टिक टिक, आता हा कुठला क्वेश्चन आहे, हा परत क्वेश्चन पेपरकडे जा. मग क्वेश्चन पेपरकडे गेलं की मग क्वेश्चन पेपर स्क्रोल करा, मग त्यातल्या 6व्या क्वेश्चनकडे जा, मग तो क्वेश्चन वाचा. पण त्यापेक्षा जर तो डेटा गिवन म्हणून मी जर ऑलरेडी माझ्या आन्सर शीटमध्ये लिहिला असेल ना तर माझी सायकोलॉजी एकदम मेंटेन राहते. मला त्याच टॅबमध्ये राहून पेपर चेक करायचा आहे. माझी सायकोलॉजी हॅम्पर होत नाही. मी काय म्हणतो कळलं का, कारण टीचरसाठी सगळ्यात सोपं काम कुठले, येणे, मुलांना शिकवणे, 100% तसं ट्राय करून मुलांना तो कॉन्सेप्ट इझी करून देणे. आणि सगळ्यात अवघड जॉब कुठला माहिती का, पेपर चेकिंग. काय फेकीर असलेले पेपर चेकिंग, खरं सांगतो. म्हणजे पर्सनली माझ्यासाठी जर म्हणलं ना, पैसे मिळाल्याच गोष्ट वेगळी ओके नाही. आता जर हर्षल लावून म्हटलं एक पेपर 50 रुपयाला, हर्षल उड्या मला चेक करेल, ओके नाही. खरंच असतं आमच्या काहीतरी मोटिवेशन भेटलं आहे पेपर चेक करायला. एवढे 2000 पेपर चेक करायचे मुलांचे जोक नाही ना, ओके. तर म्हणूनच आता याला मला सॉल्व्ह करा, तर मी काय करणार, कन्सिडर म्हणणार आणि हा टेबल माझ्या आन्सर मध्ये आधी लिहिणार, बरोबर. आता आन्सर मध्ये लिहिल्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करायला लावले आपल्याला, आपण ते बघूया. कन्सिडर केलं, देअरफॉर हिअर काय करणार आहे बघा, चेक करा. P of 1 plus P of 2 plus P of 3 plus P of 4 plus P of 5 या सगळ्या प्रोबॅबिलिटीची ऍडिशन नेहमी किती येणार आहे, 1 येणार. ज्यावेळी आपण या सगळ्या प्रोबॅबिलिटीजला ऍड करतो, प्रोबॅबिलिटीची हायेस्ट व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे इथे नेहमी 1च लिहायचा. असा प्रश्न विचारू नका सर 1च का घेताय तुम्ही, हायेस्ट व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी इज 1, बरोबर. आता P of 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 काय मिळालं रे, k. नंतर x ची व्हॅल्यू 2 2k, x ची व्हॅल्यू 3 3k, x ची व्हॅल्यू 4 4k, बरोबर. x ची व्हॅल्यू 5 किती मिळाले रे मला, 5k. या सगळ्यांची ऍडिशन किती आले रे, 1. आता ऍड करा, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13 आणि 2 15. सो व्हॉट आय एम गेटिंग इज 15k इज इक्वल्स टू 1. म्हणजे मला k ची व्हॅल्यू किती मिळाली रे, 1/15. अरे समजलं का रे, जसं मगाशी केलं होतं सेम तोच कॉन्सेप्ट मी रिप्लिकेट केला. k ची व्हॅल्यू काढली मी 1/15, बरोबर. बरोबर केली मी, काय काळजी नाही. बघा ना, 5 आणि 4 9 आणि 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, बरोबर. येस, आपण k कॅल्क्युलेट केला. द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट वी शुड कॅल्क्युलेट k. आता काय विचारले नाव, त्यांनी काय विचारले, प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 4. म्हणजे 4 चालेल, 4 किंवा 4 पेक्षा कमी याची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करा. तर मी काय करणार सांगा, इट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5. घ्यावं लागेल का ते, ऑब्विसली घ्यावं लागणार नाही, एवढा कॉमन सेन्स आपल्यामध्ये आहे, बरोबर. येस. तर आता प्रोबॅबिलिटी ऑफ 1 चा आन्सर किती आलं तर k, 2 चं किती आलं तर 2k, 3 चं किती आलं तर 3k, 4 चं किती आलं तर 4k. तो 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. सो हाऊ मच इट इज, दिस इज 10k. सो 10k मधला k ची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली आपण, 1/15. सो 10 इंटू काय मिळालं मला, 1/15. सो दिस इज 5 2 जा, दिस इज 5 3 जा. म्हणजे मला काय मिळालं चेक करा. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट इन व्हिच x शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 4 याची व्हॅल्यू किती आली रे, 2/3. मी छानपैकी याला बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. हे सगळ्यांना कळालं का नक्की,
इज इट इझी? ॲब्सोल्युटली इझी, काही अवघड नाही याच्यात. म्हणजे आपण प्रोबॅबिलिटी पण कॅल्क्युलेट करायला शिकतो. CDF पण बघितलं आपण. CDF म्हणजे काय? कंटिन्युअस, सगळ्यांना ऍड करत जायचं, दुसरं काहीच नाही. हे समजलं नक्की? 100% अपूर्व कळालं का रे? एकदम इझी आहे. काय चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स थर्ड क्वेश्चन ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर. काय दिले पुन्हा? त्यांनी सांगितले प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रँडम व्हेरिएबल x इज दिस. ती पहिली लाईन नीट नाही, ती पहिली लाईन मॅटर पण नाही, राईट? x दिलेत आपल्याला 1 2 3 4 या 4 झोन मध्ये x चे व्हॅल्यूज दिलेले आहेत. आता इथे k नाही दिलेला बघा. त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यू दिलेत आपल्याला की पहिल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 0.1, दुसऱ्या इव्हेंटची आहे 0.3, तिसऱ्याची 0.4, चौथ्याची 0.2. म्हणजे एक स्टेप आपली कमी होणार, जी याच्यामध्ये आपण k कॅल्क्युलेट करणार. पण यांना ऍड केल्यास मला आन्सर 1च मिळणार. चेक करा बरं. 0.4 मध्ये 0.3 ऍड केले 0.7, 0.2 0.9 आणि हे 0.1. म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू ही 1च असली पाहिजे. हा हे डोक्यात फिट करा. प्रोबॅबिलिटीची हायेस्ट व्हॅल्यू इज 1. आता काय विचारले बघा, त्यांनी विचारले अशी प्रोबॅबिलिटी, अशा इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करा ज्याच्यामध्ये x जो आहे तो 2 किंवा 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे कुणाला कोणाला ऍड करणार मी? 2 3 4 ला ऍड करणार. का? कारण 2 पण कन्सिडर करावं लागेल ना मला. प्रोबॅबिलिटी ऑफ सच इव्हेंट्स इन विच x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा मोठे. मला काय म्हणायचं कळते? आता बघा सगळ्यांनी लक्ष द्या. एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतो. मला सांगा, जर मी p(1) ऍड केला, बरोबर? हेच आपण बायनॉमियल मध्ये पण केलं होतं. ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट हा शब्द वापरतो. पुन्हा एकदा रिवाइज करूया आपण. तुम्ही सगळे ब्लँक असणार आहेत, मला त्याचा 1001% विश्वास आहे. याची हायेस्ट व्हॅल्यू किती असते? 1. मी काय म्हणतो, मला काय विचारले? 2 किंवा 2 पेक्षा मोठी म्हणजे काय? एकतर ते हे मला कन्सिडर, याचा आन्सर मला कॅल्क्युलेट करायचं. मग या तिघांचा आन्सर कॅल्क्युलेट करेपर्यंत मी असं म्हणू शकतो रे 1 मधून p(1) सबट्रॅक्ट कर. या सगळ्यांना ऍड करेपर्यंत मी असं म्हणू शकतो ना, या p(1) ला इकडे घेऊन चला, 1 मधनं p(1) सबट्रॅक्ट करा, मला माझा आन्सर मिळून जाईल. समजते का मला काय म्हणायचंय? पण समजा हे मला क्लिक नाही झालं, याला म्हणायचं ऍटमोस्ट 2 समजा अशा केसमध्ये जर मी बोलतो, बरोबर? मग आता या केसमध्ये जर मला याला सॉल्व्ह करायचं, मी कसं करणार? मला आधी 2 केसेस कॅल्क्युलेट करायला आणि CDF पण विचारले पाहिजे. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे आपल्याला CDF कॅल्क्युलेट करायला विचारलं. आपण काय करूया? सगळ्यात पहिल्यांदा आन्सर, बरोबर? काय करणार सगळ्यात पहिल्यांदा? कन्सिडर द गिवन टेबल, बरोबर? तुम्ही हा टेबल छानपैकी कन्सिडर केला, तर टेबल तुम्ही ड्रॉ केला. आता टेबल ड्रॉ केल्याने आपल्याला काय विचारले कॅल्क्युलेट करायला? x ची व्हॅल्यू ही 2 किंवा 2 पेक्षा मोठी. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ x, आपण इथे असं म्हणूया वाटतं, दिस इज व्हॉट इज युअर केस 1, बरोबर ना? 2 केसेस दिले तर मी या केसमध्ये आपण केस कन्सिडर करूया 1. काय दिले? प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे काय आलं ते? p(1) आलं, हो ना? किती यायला पाहिजे? p(2) यायला पाहिजे, p(3) यायला पाहिजे आणि p(4) यायला पाहिजे. तुम्ही 1 मायनस p(1) जर केलं ना, 1 मायनस p(1) तरी सुद्धा चालतं. उलट ते शॉर्टकट होते, राईट? चाल. आता p(2) ची प्रोबॅबिलिटी किती दिली आपल्याला? 0.2 0.4 0.2, राईट? किती दिली आपल्याला? 0.3 0.4 आणि 0.2. सो हाऊ मच इट इज? दिस इज 0.9. अरे समजतंय का? आता तुम्ही चेक करा, 1 मायनस 0.1 केला असतं तरी सुद्धा मला 0.9 आन्सर मिळाला असता. अरे समजतंय का? नक्की? सो दिस इज व्हॉट इज द आन्सर फॉर द केस नंबर 1. त्याला मी छानपैकी बॉक्स केला, 0.9 आन्सर. आता लेट्स टॉक अबाउट केस 2. आता केस 2 मध्ये त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? त्या गरीबांनी केस 2 मध्ये आता आपल्याला CDF ऑफ x कॅल्क्युलेट करायला हवं, बरोबर का रे? अरे हो की नाही? आता ज्यावेळी मला CDF कॅल्क्युलेट करायचं आहे, तर CDF ची सुरुवात या केसमध्ये काय होणार आहे? आपली f(0) पासून होणार, बरोबर? आता f(0) म्हणायला आपल्याकडे 0 दिलेलाच नाही इथं, म्हणजे मला माझी सुरुवात f(1) नी करायची. मागाचं जर एक्झाम्पल बघितलं, मागाच्या एक्झाम्पल मध्ये मी 0 नी का सुरुवात केली? कारण 0 नी सुरुवात करायचं रिझन हे होतं की आपल्याला त्या रँडम व्हेरिएबल 0 नी आपल्याला स्टार्टिंग दिली होती, म्हणून मी f(0) कॅल्क्युलेट केला. इथं या केसमध्ये मला त्यांनी f(0) दिलेलाच नाहीये, म्हणजे p(0) दिलाच नाही. मग p(0) दिला नाही तर आपण f(0) पण आपण लिहू शकतो की p(0) जर आपण बघितलं तर आन्सर ऑब्व्हियसली 0च असणार, बरोबर काय? कारण अल्टिमेटली माझी ऍडिशन 1 आली पाहिजे, मग 1 मध्ये हा 0 ऍड करा, काय फरक पडतो, बरोबर? चला आपण काय केलं? f(0) कॅल्क्युलेट केला. आता मी काय करणार आहे? f(1) मी थोडक्यात काय मिळणार आहे मला? p(1) f(0) प्लस p(1).
आता f(0) ऑलरेडी 0 आहे, मला मी डायरेक्ट 0 लिहून टाकणार. समजते ना? करेक्ट. सो f(1) किती आला बघा, चेक करा. व्हॉट इज युअर p(1)? p(1) किती होता आपला? 0.1. हा झाला माझा f(1). बरोबर. कंटिन्यूअस, हा लक्षात घ्या, कंटिन्यूअस. नाव काय करायचंय मला? f(2) कॅल्क्युलेट करायचं. ते f(2) ला मी काय करणार आहे? p(1) प्लस p(2) असं लिहिणार. किंवा तुम्ही काय म्हणू शकता बघा, चेक करा. p(1) म्हणजे काय तुमचा? f(1) प्लस किती? p(2). आता f(1) किती काढलाय आपण? 0.1. p(2) किती सुद्धा आहे आपल्याला? 0.3. म्हणजे हा किती आला माझा? 0.4. हा झाला काय रे माझा? हा झाला माझा f(1). बरोबर? हा दिस हॅज टू बी f(2). बरोबर. दिस हॅज टू बी f(2). आता मला काय करायचं आहे? f(3) कॅल्क्युलेट करायचं, राइट? नाउ f(3) जर मी कॅल्क्युलेट केला, सो f(3) विल बी व्हॉट? इट विल बी f(2) प्लस p(3). f(2) मध्ये कोणता झाला? 1 आला, 2 आला आणि हा p(3) मी ऍड करतोय. सो हा किती आला सांगा? दिस इज 0.4 आला होता आपला हा. आणि p(3) किती आपला? 0.4. सो दिस इज हाऊ मच? दिस इज हॅज टू बी 0.8. हा काय झाला रे माझा? f(3) झाला. आता 4 दिलाय का इव्हेंट आपल्याला? 4th इव्हेंट पण दिलाय, करेक्ट? therefore फायनली जर आपण f(4) कॅल्क्युलेट केला तर f(4) काय आला आपला? f(3). ज्याच्यामध्ये आपण 1 2 3 ऑलरेडी कन्सिडर केले, त्यामध्ये मी काय करणार आहे आता? p(4) कन्सिडर करणार. आता f(3) किती आहे माझा? 0.8. p(4) किती आलाय आपला? 0.2. बघा चेक करा, 0.2, राइट? सो इथं जर मी ऍड केलं 0.2, सो व्हॉट इज द हायेस्ट व्हॅल्यू दॅट आय एम गेटिंग? 1. सो f(4) किती आला रे माझा? 1. लक्षात घ्या, जी माझी सगळ्यात शेवटची फ्रिक्वेन्सी असते ना, फ्रिक्वेन्सी किंवा फंक्शन सगळ्यात शेवटचं, त्याची व्हॅल्यू 1च असते. जर का पण सगळ्यांना ऍड करत चाललाय ना, क्युम्युलेटिव्ह मध्ये सगळ्यांना ऍड करत चाललाय, जो लास्ट असणार आहे, मला सांगा, जरी आपण या प्रोबॅबिलिटीला इथे ऍड करत होतो, ही व्हॅल्यू किती घ्यायची होती? आपण या सगळ्यांना ऍडच करत गेलो होतो का नाही? मला सांगा, जर लास्ट व्हॅल्यू माझी 1 आली, याचा अर्थ काय? की आपला आन्सर आपण करेक्ट काढला. जर लास्ट व्हॅल्यू तुमची 1 किंवा 1 पेक्षा वेगळी आली, म्हणजे 1 पेक्षा वेगळी आली इन शॉर्ट, तर म्हणायचं आपण कुठेतरी वरती मिस्टेक केली. म्हणजे आपण चेक पण करू शकतो आपला आन्सर बरोबर आलेला आहे. तर मी काय करणार? फायनल टेबल मध्ये therefore here CDF of x, CDF of x करेक्ट इज काय लिहिणार सांगा? इथं लिहिणार आपण x इक्वल टू x. 1 पासून इव्हेंट सुरू झाला, कुठपर्यंत होता? 2 3 4 पर्यंत होता. इथे काय लिहिणार मी? CDF of x, बरोबर? f लिहू शकता तुम्ही, f of x असं म्हणायचं रे. मला कसं? f of x तुम्ही असं म्हणू शकता. f of 1 किती आला आपलं? चेक करा, बघा चेक करा. f of 0 लिहायची गरज नाही. f of 1 किती होता आपला? 0.1, बरोबर? f of 2 किती आला रे आपला? f of 2 0.4. f of 3 किती आला आपला? 0.8. आणि हा किती आला आपला? 1. म्हणजे या आन्सरला मी बॉक्स करणार आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन जे आपल्याला कॅल्क्युलेट करायला होतं. हे समजलं का नक्की सगळ्यांना? म्हणजे ना डेरिव्हेटिव्ह, ना इंटिग्रेशन, ना ट्रिग्नोमेट्री, फक्त ऍडिशन, दॅट्स इट. सगळ्यांना कळालं नक्की? शुअर? इज इट इझी?